दोन्हीही संघ वेळेच्या बाबतीत सहकार्य करत आहेत. धन्यवाद. महेश वारे यांच्या पहिल्याच चेंडूवर जगदीश यांना परतावं लागलं. सामना करेल संतोष माळी. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न आणि आता मात्र चेंडू लेग बायच्या रूपामध्ये एक धाव मिळते. हा सामना 3 षटकांचा आहे. रनअप थोडं कमीच राहणार आहे दोन्ही संघांकडून, कारण सकाळपासून हे संघ खेळत आहेत. प्रत्येकाचा दुसऱ्याशी हा वेगळ्या संघाचा चौथा सामना असावा. ये महेश वारे काय बॉल आहे. हळूच छट्टांना होऊन मधली त्रिफळा उडवली जाते. चला पुढील फलंदाज. तीन षटकांच्या सामने, परंतु अजूनही धावा आहेत 3. पुढील फलंदाज तयार. छत्रपती भाऊ विनंती असेल रनअप करायचे. धावत जा, अंगामध्ये ऊर्जा येईल, रक्त संसळेल. महेश वारे आपल्या गोलंदाजीतून आपले इरादे स्पष्ट करताना सामना दोन्हीही संघांना जिंकायचा आहे. दोन्हीही संघ लढतीसाठी तयार आहेत. प्रयत्न दोघांचा आहे, परंतु विकेट मात्र आता जास्त दिसत आहेत. या ठिकाणी पहिल्या षटकाचा विचार करता तुफान पिंपळाच्या संघाचे महेश पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण होते, परंतु दुसरा धाव घेण्यामध्ये यशस्वी होतात का पाहूया. आणि आता मात्र महेश वारे यांना चेंडू कलेक्ट करता आला नाही, जिथे एक धाव होती. या ठिकाणी पुन्हा एकदा गटास्त्रो आणि पाहूया चौथा धाव घेण्यामध्ये अयशस्वी, परंतु धावा पूर्ण झाल्यात एकूण 3. माझे मित्र रोहन पाटील समालोचनानंतर गुणलेखनाची भूमिका करत आहेत. धावसंख्या झाली होती 6. महेश वारे थोडेसे नाराज आहेत. चेंडू योग्य कलेक्ट करता आला नव्हता, त्यावेळेलाच एकच धाव असते. बघूया छत्रपती यांना साथ देण्यासाठी कोणते फलंदाज जात आहेत. एकाच वेळेला 2 बॅट हातामध्ये. काळीराम 6. निलेश यांनी मागच्या सामन्यामध्ये एक माफक गोलंदाजी केली होती. निलेश पाटील चला हवा योद्यामध्ये निलेश साबळे यांना आपण पाहतोय, परंतु निलेश पाटील पोगा संघाकडून मार. हो आता मात्र पोगाव्या संघाने ठरवलंय की आम्ही कॅच घेणार नाही, रनआउट करणार नाही, आम्ही फक्त त्रिफळा उडवू. कारण महेश वारे यांनी सुद्धा ह्याच पद्धतीने 2 गडी बाद केले. आता मात्र निलेश पाटील ज्याप्रमाणे पोगा संघाकडून खेळताना दुसरं षटक टाकतोय, परंतु दुसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर निलेश पाटील यांची एक जबरदस्त हवा. फलंदाज प्लेडानने बाद होते. तुफान पिंपळाच्या संघाचे लग थोडेसे त्यांना साथ देत नाहीत. मित्रांनो रनअप करायचं आहे. संतोष माळी ज्यांच्या टी शर्ट वर नंबर आहे 77. पाहूया
निलेश पाटील यांचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार उंच पुरासा खेळाडू तुफान पिंपळासह संघाचा किशोर पाटील. आणि आता मात्र आपल्याच गोलंदाजीवर उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा नमुना दाखवताना निलेश. धावसंख्या स्थिर 6. आता मात्र डू ऑर डायची स्थितीमध्ये असलेली ही मॅच आहे. जोरदार प्रहार. एक धाव मात्र पूर्ण होतोय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय का? आणि आता मात्र प्रयत्न होणार, परंतु आता मात्र पुनश्च एकदा आऊट करण्याच्या नादामध्ये निलेश मात्र चुकी करतोय. संघाला सॉरी सुद्धा म्हणतोय तो. या 2 धावांची संघाची धावसंख्या झाली ती 8. 25+ अंडर 30 25 ते 30 धावांच्या दरम्यानची धावसंख्या, चांगली धावसंख्येची लढत, परंतु त्याच्या मार्गाने दिसत नाहीत. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. ज्या वेळेला तुम्हाला बॅट मधून जर धावा निघत नाही तर आपण रनअपने धावा काढण्याचा प्रयत्न करू. लेग बायच्या स्वरूपात एक धाव पूर्ण होते. धावसंख्या झाली ती 9. निलेश पाटील मन फ्रॉम जर्मन पोगाव. आणि आता मात्र काय होत आहे? पंच ओके, पंचांच्या निर्णयाची वाट बघतोय. मंकी विकेटला मला वाटतं या ठिकाणी नो परमिशन. ओके, गेम ऑन. दुसरे षटक टाकतोय निलेश पाटील जर्मन पोगाव संघाकडून. आता मात्र हवा सुद्धा स्थिर आहे. जोरदार प्रहार आणि एक धाव मात्र जोरात पूर्ण होते. दुसरा धाव होते का पाहूया. क्या बात आहे. कलेक्शन चांगलं केलं निलेश पाटील यांनी. चांगली फेक. एकच धाव. धाव संख्या झाली ती 10. रोहन पाटील दक्ष आहेत, कारण रोहन पाटील यांना माहित आहे की हा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे त्या सामन्याकडे लक्ष देण्याची महत्वाची गरज. हो हो, व्हॉट अ शॉट. परंतु पाहूया जातोय का सीमा पार. आणि नक्कीच सीमा पार हा देखणा चिकना चौकार. या चौकारांशी संघाची धावसंख्या 14. या चौकारांशी रोहन पाटील आता मात्र थोडासा या धावसंख्येला एक समाधानकारक आकार येतोय, कारण दुसऱ्या षटकाचा सामना आहे चालू आहे आणि 3 षटकांचा सामना आहे. चला पुढील गोलंदाज लगेच. सकाळपासून प्रदीपजी जोशी यांची कसरत सुरू आहे. कोणाला कुठल्या स्थितीत खेळवायचं प्रत्येक जण त्यांना फोन करून या ठिकाणी स्थितीचा आढावा घेत आहेत. महेश वारेनंतर गोलंदाजीचा जर विचार केला रोहन तर 8 धावा दिल्या निलेश पाटील यांनी, परंतु त्यांची गोलंदाजी सुद्धा चांगली होती. पहिल्या चेंडूवर त्रिफला उडवला होता. 8 धावा, एकूण विकेट झाले 3. जोरदार प्रहार. चेंडू जातोय काऊ कॉर्नरमध्ये. एक धाव मात्र पूर्ण होते. धावसंख्या पूर्ण झाल्या एकूण 2 आणि धावसंख्येचा एकूण निर्देशांक आहे 16. तिसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज राजू. येणाऱ्या चेंडूमध्ये जर आणखी काही चांगल्या धावा आल्या 7-8 तर एक चांगला सामना पाहायला मिळेल. हळू कट केलेला चेंडू. एक धाव पूर्ण. संघाची धावसंख्या झाली ती 17. रोहन मित्र, काय वाटतंय ज्या पद्धतीने दोन्ही संघामध्ये चुरस सुरू आहे? तुफान पिंपळाच्या संघाचे खेळाडू इकडनं जो बाहेरून आवाज देतात, मित्र एकदाचा धाव आणि धावा काढ. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना आपल्याला पाहायला मिळेल, शंकाच नाही. जोरदार प्रहार.
चेंडू स्ट्रेट ड्राईव्हला जाईल. एक धाव मात्र पूर्ण. चेंडू हातात येईपर्यंत 2 धावा पूर्ण. धावसंख्या झाली ती 19. तसं वातावरणाचा विचार केला तर थोडंसं अमृत आणि दमटपणा, त्यामुळे चेंडू थोडासा बाहेर जाणार नाही. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न आणि परतावं लागेल. फसला जातोय फलंदाज. किशोर पाटील बाद होत आहेत. तुफान पिंपळाच्या संघाचे सर्व खेळाडू फलंदाजाला चिरप करत आहेत की ताकद कुठे थोडीशी कमी पडते ते मित्र ताकद वापर आणि धावा येणं गरजेचं आहे, त्या कशाही येऊ देत. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. फलंदाजीसाठी तयार एक जबरदस्त नाव युवराज भोईर. तिसऱ्या षटकातील 5व्या चेंडूचा समाचार घेताना 1 धाव मात्र पूर्ण होईल. पाहूया गटाच्या क्षेत्ररक्षणामध्ये 2 धावा पूर्ण. या 2 धावांशी आता मात्र 21 धावा झालेल्या आहेत. या चेंडूवर जर एक मोठा फटका आला तर चांगली धावसंख्या उभारू शकतो तुफान पिंपळास, परंतु नक्कीच राजू याने जर चांगला चेंडू टाकला तर एक माफक धावेवर रोखण्यामध्ये यशस्वी होणार आहे जय हनुमान पोगाव हा संघ. जोरदार प्रहार. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी काय होतंय आणि आऊट आहे. दुसरी धाव मात्र पूर्ण करता आली नाही. धाव संख्या झाली ती 22. 18 चेंडू आणि 23 धावा कराव्या लागणार आहेत जय हनुमान पोगाव या संघाला. चला मित्रांनो, या ठिकाणी पिंपळाच्या संघाला विनंती आहे की पोगाव संघाने सुद्धा क्षेत्ररक्षण त्वरित लावलं होतं. चेंडूंची चॉईस करण्यासाठी महेश वारे या ठिकाणी येत आहेत. तुम्हाला विनंती आहे की त्या संघाने आपल्याला नक्कीच वेळेच्या बाबतीत सहकार्य केलं. तुम्ही सुद्धा लवकरात लवकर त्यांना भाऊ चेंडू देतो. मित्रांनो, सायंकाळच्या सत्रामध्ये रवींद्र तरे सरांकडून आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. माझे मित्र रोहन पाटील मॅन फ्रॉम झोडके. आपण पाहत आहात भिवंडी 45 क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून दमन गुजरात या ठिकाणी भिवंडीतील क्रिकेट वीरांचा 4 दिवसांचा दौरा. आज वार मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी मेगा फिनाले. खारबाव आणि भादवड संघनायक लवकर या. लगेच पहिला चेंडू टाकण्याच्या अगोदर आपण नाणेफेक करणार आहोत. प्रल्हाद नाईक आपण यायचं आहे. रोहन पाटील पुन्हा एकदा सज्ज होऊया का चांगल्या सामन्यासाठी, कारण धावांची संख्या झाली होती 22. जिंकायच्या आहेत 23 धावा करायच्या आहेत. महेश वारे 6 धावा 2 विकेट. निलेश पाटील 8 धावा 1 विकेट. राजू यांनी 8 धावा 1 विकेट. परंतु पाहूया, ह्या सुद्धा एक चांगल्या धावसंख्येवर येऊन ठेपलेले आहेत. परंतु पहिल्या षटकामधली नक्कीच जर्मन पोगाव संघाची जी स्थिती असेल कॅप्टन प्रल्हाद नाईक लक्षात आहे.
कॅप्टन कुठे? अरे इकडून आला. नाणेफेक करून घेऊया. आजच्या दिवसातील होतील दोन. नाणेफेक करूया. शेवटचा सामना 2 षटकांचा असेल. खारबाव भादवड आणि गावदेवी भादवड या संघानं नाणेफेक जिंकले आणि प्रथम स्वीकारले. फलंदाजी तयारीत राहायचे, परंतु आता मात्र लक्ष देऊया पोगाव आणि पिंपास या दोन्ही संघांना 2 ओव्हर चेंडू जुनी असतील. बाळाराम आणि निलेश आणि काय राजन का गोलंदाजीसाठी तयार. राजन हो वॉट शॉट, परंतु पाहूया आणि हो फुटबॉल खेळ. आणि आता मात्र आपल्या नशिबावर लाथ मारतायत की काय अशी स्थिती निर्माण झाली. आता काय म्हणावं, दैव देता आणि कर्म नेता अशा पद्धतीची स्थिती. पहिल्याच चेंडूवर जर चांगली पकड झाली असती तर जास्तीत जास्त झाल्या असत्या, परंतु झालं 1 not 2, 1 टोका 4. माय नेम इज बाळाराम. राजन पुढे एकदा चांगला चेंडू. धाव एक मात्र जोरात पूर्ण होतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का पाहूया. आणि आता मात्र 2 धावा पूर्ण. 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला असताना धावसंख्या झाली ती 6. रोहन धावा काढायचे एकूण 23. पहिलं षटक मार्गाचे 3 षटकांचा सामना आहे. आणि आता मात्र पहिल्या चेंडूवर ज्या पद्धतीने खेळाडूच्या पायाला चेंडू लागून चेंडू सीमापार झाला. 16 चेंडू 17 धावा. राजन यांचा फुलटॉस चेंडू हवा तसा बॅटच्या पट्ट्यात येत नाही. क्षेत्ररक्षक मात्र कलेक्ट करेल. एकच धाव. 15 चेंडू 16 धावा. राजन खरं पाहता राजन हे चांगला प्रयत्न करतात गोलंदाजीच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षकांची मागच्या सामन्यासारखी ही साथ लाभत नाही. मागच्या सामन्यात ते चांगली साथ दिली होती. जोरदार प्रहार जाईल सीमा पार. हा टोलेजन षटकार. मित्रांनो, चौथ्या चेंडूवर षटकार, पहिल्या चेंडूवर चौकार. आणि काय म्हणावं आता, प्रयत्न चांगला होता त्या मित्राचा, ज्याने षटकाराचा चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा जोरदार प्रहार आणि पाहूया अजूनही यश मिळते. अरे धोनी बघते का या तू? नाही एकूण या 3 धावा झाल्या का? पंच 2 3 यस. धावसंख्या झाली ती 16. बघा त्या मित्रानं किती जबरदस्त प्रयत्न केला. पहिल्या षटकामध्ये इरादे स्पष्ट केलेले आहेत जयमान पोगाव्या संघानं. खरं पाहता त्या धावा सुद्धा कमी नव्हत्या. आणि बघा गरिबीने आटा गिला करो. धावसंख्या झाली ती 17. अजून जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. आणि आता मात्र एक जोरदार प्रहारानंतर 1 धाव पूर्ण. दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते का? क्या बात आहे. एक वेगळी स्थिती निर्माण होऊन राहिलेली आहे. धावसंख्या झाली होती
धावसंख्या झाली ती 19. 4 राहिले ना. या ठिकाणी या दमण परिसरातील बच्चे कंपनी मुलं मुली सुद्धा क्रिकेटचा या ठिकाणी सराव करण्यासाठी आलेले आहेत. दमण गुजरात येथील क्रिकेटमधील फ्युचर चे हे जे खेळाडू आहेत, पहिल्याच षटकामध्ये संपन्न झालेल्या 19 धावा जय हनुमान पोगाव या संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करतील यात शंकाच नाही. आपण पाहतोय की सामना खऱ्या अर्थाने सुरू झाला जेव्हा पहिल्याच चेंडूवर फुटबॉल पद्धतीने मिळालेल्या 4 धावा. हो, आता मात्र अंधाधुंद बल्लेबाजी, कभी भी निगाही कभी भी निशाणा, निर्धाव चेंडू, गोलंदाज काळीराम. ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, मला वाटतं पहिल्या षटकामध्ये जर फक्त 5 ते 6 धावा झाल्या असत्या आणि अशी गोलंदाजी चालू असती. आता पाहूया, मला वाटतं जबरदस्त कॅच आउट होतोय मित्रांनो. जर पहिल्या षटकामध्ये जर 6 ते 7 धावा गेल्या असत्या आणि जवळजवळ 16-17 धावा जर शिल्लक असते या 2 षटकामध्ये, तर हे 3 चेंडू घाम फोडणारे होते जय हनुमान पोगाव या संघाला. परंतु पाहूया, क्रिकेटमध्ये फक्त आपण हे म्हणू शकतो, स्थिती मात्र वेगळी आहे. यानंतर होणारा सामना कालिका माता खारबा वर्सेस गावदेवी स्पोर्ट भादवड. दोन्ही संघाने मला वाटतं आजच्या दिवसातील 3 सामने जिंकून समान गुण मिळवलेले आहेत. आणि फलंदाजीसाठी तयार हनुमान. वाईड दिशाहीन चेंडू. धावसंख्या पुन्हा एकदा एकांकाने वाढली आहे. 20 जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. बरोबर शरीराचा हनुमान रिवर्स मारण्याच्या प्रयत्नामध्ये आणि धाव मात्र पूर्ण होते का? यस. धावसंख्या झाली ती 21. जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. पुढील सामना हा 2 षटकांचा असणार आहे. बाळाराम हळूच कट केलेला चेंडू एका धावेकडे सरसवतोय आणि स्कोर लेवल होताना धावसंख्या झाली 22. आणि नक्कीच यश मिळणार आहे जय हनुमान पोगाव या संघाला. हळूच कट करून विजयाच्या दिशेने वाटचाल करणारा संघ जय हनुमान पोगाव. हार्ड लक तुफान पिंपळास. आज दिवसभरामध्ये तुमचे प्रयत्न खूप छान होते. थोडीशी नशिबाने साथ आपल्याला दिली नाही, परंतु आपल्या प्रयत्नांना संतोष माळीसारखा आमचा मित्र एवढी जबरदस्त कॅच पकडून इंजुर्ड होऊन सुद्धा संघासाठी खेळतो असा स्पिरिट असणारे हे खेळाडू आहेत. आणि नक्कीच दोन्ही संघांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन.